मुख्यमंत्र्यांनी जो अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधीसाठी तरतूद दिसली नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी त्याचा उल्लेख सुद्धा केला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा समज निर्माण झाला की नमो शेतकरी सन्मान निधी योजना सरकारनं गुंडाळली किंवा ती बंद केली। तर त्याविषयी मुख्यमंत्र्यांनी काय प्रतिक्रिया दिली, ती योजना चालू आहे की नाही आहे, त्याचबरोबर तिचा 8वा हप्ता अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नाही, तो कधी होणार याविषयी थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात। मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया सुद्धा मी तुम्हाला ऐकवणार आहे। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता या वैयक्तिक लाभांच्या योजनांसंदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलं ते बघा, त्यानंतर मी एक्सप्लेन करतो। सामाजिक न्याय विभागाचा निधी कधीही वळवलेला नाही, पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे। अनेक वेळा आम्ही सांगितलं तरी कोणीतरी प्रत्येक वेळी तीच बातमी लावतो, त्यामुळे पुन्हा स्पष्टपणे सांगतो, नियम असा आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना त्या विभागाच्या अंतर्गतच दाखवाव्या लागतात। आदिवासी शेतकरी, आदिवासी महिला, शेड्यूल कास्ट शेतकरी, शेड्यूल कास्ट महिला यांच्या जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या हेडखाली दाखवाव्या लागतात। म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे, त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं। तरी दर 2 महिन्यांनी मला न्यूज पाहायला मिळते की समाज कल्याण मधले पैसे वळवले, आदिवासी कल्याण मधले कुठलेही पैसे वळवलेले नाही। श्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही पीएम किसान सन्मान निधीच्या योजनेच्या धर्तीवर सुरू झाली आणि तेव्हा कृषी सहाय्याच्या माध्यमातून याची तरतूद केल्या जायची। मात्र श्री अजितदादा पवार अर्थमंत्री झाल्यानंतर जी लाडकी बहीण योजना आणली त्या लाडक्या बहिणीचा निधी वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये दाखवण्यात आला, एखाद्या त्याची तरतूद दाखवण्यात येत नव्हती आणि इनडायरेक्टली त्या विभागातनं तो निधी वापरला जात होता आणि त्या विभागाचा तितका निधी साहजिकही तेवढी तूट त्याच्यामध्ये निर्माण होत होती। माननीय मुख्यमंत्री असं म्हणतात की आपण त्याच्यामध्ये ऍडिशनल तरतूद केलेली आहे किंवा त्या सामाजिक न्याय असेल, अल्पसंख्याक असेल, आदिवासी विकास असेल यासाठी आपण निधी वाढवलेला आहे। खरं किती खोटं किती त्यांना माहिती आहे, मात्र इनडायरेक्टली त्यातनच ही तरतूद होती आहे बरीचशी। म्हणजे त्यांनी काय केलं, अल्पसंख्याक महिलांना आपण देतो, वैयक्तिक लाभाची योजना आहे किंवा नमो शेतकरी आहे, मग अल्पसंख्याक शेतकरी, अल्पसंख्याक महिला मग ते अल्पसंख्याक विभागामध्ये, आदिवासी महिला आदिवासी विभागामध्ये, मग अशा पद्धतीने त्यांनी ते केलेलं आहे जेणेकरून त्यांनी जे वेगवेगळ्या विभागाचे जे बजेट होते त्याच्यामध्येच ते घुसाडून त्याच बजेटमध्ये या सगळ्या गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला आहे का, असा एक मोठा संशय निर्माण होतो आहे। असो, आपला विषय हा होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची थेट तरतूद दिसत नसली किंवा तिचा उल्लेख जरी मुख्यमंत्र्यांनी केला नसला तरी सुद्धा ती योजना बंद करण्यात आलेली नाही, ती चालूच आहे, ती फक्त इकडे तिकडे घुसडण्यात आलेली आहे। मात्र शेतकऱ्यांना ती योजनेचा लाभ मिळणार आहे। राहिला विषय 8वा हप्ता या योजनेचा कधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000चा जमा होणार आहे, तर त्या संदर्भात कृषी मंत्र्यांनी स्टेटमेंट दिलंय 15 ते 30 दिवस लागतील असं त्यांनी सांगितलंय। मात्र त्यांच्या हातामध्ये काहीही नाही। या राज्यावर 10 लाख कोटीच्या जवळपास कर्ज आहे। हे राज्य 65 ते 70 हजार कोटी रुपये वर्षाला व्याज भरतं आहे। हे राज्य दिवाळखोरीकडे वाटचाल करतं आहे। या राज्याच्या प्रमुखाला हे राज्य कसं चालवावं, अर्थमंत्र्याला हे राज्याचा आर्थिक व्यवहार गाडा कसा सांभाळावा, असे अनेक प्रश्न पडत आहेत। तरी सुद्धा हे हात आकडता घेत नाहीत, ही दुर्दैवाची बाब आहे आणि हे सगळं शेतकऱ्यांच्या पथ्यावर टाकतायत। शेतकऱ्यांच्या बाबतीत यांचा सगळा कामचुकारपणा चालू आहे। बाकी सगळीकडे यांना मग शक्तीपीठ असेल, इतर पेन्शन असेल, पगार असतील, या सगळ्यांना यांना त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीला पैसे आहेत। मात्र शेतकरी कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या योजना असतील, पीक विमा असेल, शेतकऱ्यांचं विहिरीचं अनुदान असेल, शेतकऱ्याचं ठिबकचं अनुदान असेल, इतर त्याचे सबसिडी असतील, त्यासाठी मात्र यांच्याकडे पैसा राहत नाही। कारण की आपले शेतकरी एकत्र नाहीत, ते लढत नाहीत, यांच्या बोकांडी बसत नाहीत। आपण निवडून दिलेले आमदार खासदार नपुंसक आहेत, छंड आहेत, त्याच्यामुळे आपल्यावर ही वेळ आलेली आहे। मी रोकटोक बोलतो, कोणाला राग आला तो त्याच्या घरी ठेवावा। शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।